नमस्कार व्ह्युअर्स, आज आपण पुन्हा एकदा जागृती चॅनलमध्ये भेटत आहोत. आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार होतो आणि त्यांना एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही, हलता येत नाही, फॉर एक्झाम्पल पॅरालिसिस असेल, तर अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा डिपेंडेबल होतं, स्वतःचं स्वतः त्याला करता येत नाही आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा लक्ष द्यायला कोणी नसेल, तर खूप अवघड परिस्थिती होऊन जाते. पण आज आपल्या बरोबर एक असे सर आहेत जे अशी संस्था चालवतात जिथे अशा लोकांना 24 तास सेवा पुरवली जाते. स्नेह सावली ही या संस्थेचं नाव आहे आणि आज आपल्या बरोबर इथे डॉक्टर बालाजी आसेगावकर सर आहेत. तर आपण वेळ न घालवता सरांचं वेलकम करूयात. सर नमस्कार आणि वेलकम तुमचं जागृती चॅनल मध्ये. नमस्कार मॅडम, मी पण तुमचे आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलवलं जागृती चॅनलच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सर. तर सर प्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की स्नेह सावलीचा प्रवास हा कसा सुरू झाला. मॅडम, मी मागच्या 20 वर्षापासून औरंगाबाद मध्ये वैद्यकीय व्यावसायिक आहे. तर वैद्यकीय व्यवसाय करताना आम्हाला असं आढळलं की आपल्याकडे कसं आहे की एका साईडला मोठाले हॉस्पिटल आहे आणि दुसऱ्या बाजूला वृद्धाश्रम आहे. पण ह्याच्या मधली जी काही लोकांची गरज आहे, समजा आता वृद्धाश्रमात जर एखादा वृद्ध आजारी पडला, त्याला कदाचित किरकोळ आजार असेल, पण मग तिथे तेवढी मॅन पॉवर अवेलेबल नाहीये किंवा तशा पद्धतीने कशी ट्रीटमेंट द्यायचं हे काही तिथल्या लोकांना माहित नाही. दुसऱ्या बाजूला मोठमोठे हॉस्पिटल आहेत की एखादा पॅरालिसिसचा पेशंट ऍडमिट झाला तर पहिले 3-4 दिवस न्यूरोलॉजिस्टची ट्रीटमेंट असते, पण त्यानंतर काय लागतं तर फक्त नर्सिंग केअर लागतं. नर्सिंग केअर म्हणजे काय, तर त्यांना जी नाकात नळी टाकली आहे फिडिंग करणे, त्यांच्या पाठीला जखम किंवा बेडसोर होणे म्हणून काळजी घेणे, किंवा जखम झाली असली तर त्याची काळजी घेणे. तर ही काळजी जर घ्यायची असेल तर तुम्हाला एक दवाखान्यावर अवलंबून राहावं लागतं, दवाखान्यात भरती व्हावं लागतं, किंवा मग तुमच्या घरी लोक ठेवून हे काम करावं लागतं. घरी लोक ठेवण्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे मॅडम की ते डॉक्टरच्या निगराणीखाली नाहीये, ते काय करतायत आपल्याला काही माहित नाही आणि त्यांच्यावर एवढा विश्वास पण ठेवला जाऊ शकत नाही. ते त्यांच्या नॉलेजनुसार, लेवलनुसार ते काम होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शास्त्रशुद्धता नाही. हा प्रॉब्लेम मला इतका जाणवत होता म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करताना की एक असं काहीतरी पाहिजे की जे घर किंवा वृद्धाश्रम आणि हॉस्पिटल याच्या मधलं ठिकाण पाहिजे आणि जिथं अतिशय रिझनेबल दरामध्ये नर्सिंग केअर अवेलेबल पाहिजे. तर ह्या दृष्टीने मग मी सोलापूरला गेलो होतो, तर तिथे जवळपास सावली केअर सेंटरला योगायोगाने माझी भेट झाली. म्हणजे मी गेलो होतो तिथे, तर तिथे 270 रुग्ण होते. तर मला असं वाटलं की जर कोल्हापूर सारख्या ठिकाणी 270 रुग्णाला गरज आहे, रुग्ण किंवा लोकांना त्याची गरज आहे, तर मराठवाड्यातही अशी गरज असू शकते. आणि मग आम्ही एक सामाजिक काम म्हणून 12 डॉक्टरांनी एक येऊन अशी संस्था काढली की ज्याच्यातनं आम्ही आमचा व्यवसाय वेगळा आहे, पण हे एक सामाजिक काम म्हणून करतो. ही धर्मादाय संस्था आहे. या संस्थेमध्ये 40% ऍडमिशन जे आहेत ते पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट आहेत. जे निराधार लोक आहेत, ज्यांना कोणीही नाही घरी पाहायला आणि ते आजारी आहेत, ते वृद्ध असो किंवा वयाची तशी अट नाहीये, त्यांना आम्ही आमच्याकडे ठेवून त्यांचं राहणं, खाणं, पिणं ते तर सगळंच करतो. पण त्याशिवाय डॉक्टरची सेवा, 24 तास नर्सिंग केअर, फिजिओथेरपी आणि सायकोलॉजिकल थेरपी असं सगळं आपण या संस्थेच्या माध्यमातून देतो. मागच्या 3 वर्षापासून औरंगाबादमध्ये ही संस्था चालू आहे. सध्या बीड बायपास येथे आहे. आणि सध्या मॅडम आता ह्या कोरोना काळात खूप प्रकर्षाने जाणवलं की अशा संस्थेची खूप नितांत गरज आहे समाजाला. आणि आमच्या सगळा स्टाफ यांच्या मदतीने, माझे बाकीचे डॉक्टर कलिग यांच्या मदतीने आम्ही ही संस्था चालवत आहोत मागच्या 3 वर्षापासून. वाव सर, खूपच छान काम आहे तुमचं. आणि जसं सर तुम्ही सांगितलं की 40% जे लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत सुविधा ह्या उपलब्ध तुम्ही करून देता, तर हे 40% जे लोक आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही शॉर्टलिस्ट करता, त्याचं क्रायटेरिया कसं असतं? मॅडम, बरेचदा काय होतं की आमच्याकडे जेव्हा इन्क्वायरी येते की या वृद्धाला किंवा या माणसाला नर्सिंग, तर त्या जमान्यामध्ये आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून देण्याचे पण खूप प्रकार आम्ही अनुभव घेतले. सुरुवातीच्या काळात आम्ही पूर्णतः विश्वास ठेवून घ्यायचो, पण नंतर असं आढळून आलं की नातेवाईक अफोर्ड करू शकत असतील, म्हणजे पैसे भरू शकत असतील, तरी ती जबाबदारी सामाजिक संस्था आहे म्हणून ढकलल्या जाते. तर हे न होऊ
तुमच्या घरी जाऊन स्वतः भेट देतात. आणि तसंच असेल तर मग आपण आपल्या संस्थेमध्ये घेतो. आता आम्ही हे 40%वरच थांबवलंय, पण मॅडम आता सध्या 40%पेक्षाही जास्त लोक आमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे. आणि सध्या इतक्या लोकांना गरज आहे अशा संस्थेची, त्याच्यामुळे आम्हालाही आता भविष्याचा विचार करता ही कॅपॅसिटी आणि हा नंबर वाढवावा लागणारच आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. वाव, खरंच महत्वाचं आहे हे, कारण खूप वेळा असं होतं की ज्यांना गरज आहे ते पण अशा संस्थांची मदत घेऊ पाहतात, आणि ज्यांना नाहीये, कधी कधी असं होतं की ज्यांना गरज आहे ऍक्च्युली त्यांनाच हे सर्व्हिसेस मिळत नाही, कारण रीच आउट कसं करायचं, पोचायचं कसं, अशी कधी कधी प्रसंग येतो. तर सर, जसं तुम्ही सांगितलं की कधी कधी पेशंट्स आहेत त्यांना ते एफोर्ड होण्यासारखं असतं, किंवा घरातले आहेत ते एफोर्ड करू शकतात ट्रीटमेंट, पण तरी ते तुम्हाला कॉल करतात आणि असं पाहतात, प्रयत्न करतात की संस्थेमध्ये त्यांना कुठेतरी ऍडमिशन मिळावं. अशी सिच्युएशन येते आणि ते शक्य नाहीये, हे पण आपल्याला माहित आहे. तर सर, आता ऍडमिशन प्रोसेस तुम्ही म्हणता, तर ह्याच्यासाठी काही डॉक्युमेंटेशन वगैरे असतं का? हो मॅडम, आम्ही एक तर आधी पेशंटची डिटेल हिस्ट्री घेतो. गरज वाटली तर त्याची व्हिडिओ क्लिप, पेशंट जर आमच्याकडे येऊ शकत नसेल, शक्यतो मला तर पेशंट स्वतः आले किंवा पेशंटला दाखवायला घेऊन आलो तर पेशंटला तपास हे जर आमच्या लक्षात आलं तर आम्ही जास्त चांगल्या तऱ्हेने त्यांना मदत करू शकतो. अशा पहिला तर आमचं हेच आहे की पेशंट शक्यतो आणून दाखवायला पाहिजे. पण अगदी असं असतं कधी कधी बेड रिडन पेशंट असतो, पॅरालिसिस झालाय, घरी आणायला पण कोणी नाहीये, आणि आता समजा संस्था घेईल का तेही माहित नाही, मग संस्थेपर्यंत आणायचं कसं, असा जर प्रॉब्लेम असेल तर मग आम्ही बरेचदा सध्या आपल्या टेक्नॉलॉजी किंवा मग व्हिडिओ क्लिप्स मागून घेतो, ते काय करू शकतो, कसे करू शकतो, आणि अशा पद्धतीने आपण पेशंटला स्क्रीन करतो. आणि बहुतांश आपला हेतू हाच असतो की आपण जेव्हा संस्थेमध्ये पेशंट येतो तेव्हा तो पूर्णतः युजली डिपेंडंट असतो, त्याला प्रत्येक गोष्टीसाठी मदत लागते. तर आमचं टार्गेट असतं की प्रत्येक महिन्यामध्ये या पेशंटला अशा पद्धतीने सेवा द्यायची की तो स्वतःच्या पायावर ऍटलिस्ट त्याचे बेसिक कामं जे आहेत सकाळचे, किंवा स्वतःचं पाणी घेऊन जेवू शकेल, ऍटलिस्ट लॅट्रिन टॉयलेट पर्यंत जाऊ शकेल, इतपत तो स्वतःच्या पायावर उभा टाकावा, अशा पद्धतीने संस्था असं एक फोकस्ड काम त्याच्याकडनं करून घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि अशा पद्धतीने आपण पेशंटचं ऍडमिटेशन करतो. त्याशिवाय त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, एक रिस्पॉन्सिबल नातेवाईकाची पण आधार कार्ड आपण घेतो, आणि पेशंटची कन्सेंट घेतली जाते की पेशंटला इथे आम्ही कोणत्या सर्व्हिसेस देणार आहे किंवा काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, ते सगळं एक्सप्लेन करून आपण पेशंटला ऍडमिशन करतो संस्थेत. सर, आता तुम्ही एवढं छान काम करत आहात, हे काम करत असताना कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस येतात? कारण चॅलेंजेस तर नक्कीच येत असणार आहेत एवढं काम करत असताना. हो मॅडम, चॅलेंजेस खूप जास्त प्रमाणात आहेत, पण मला सुदैवाने आमचा खूप स्टाफ चांगला मिळालेला आहे. आमचे मॅनेजर लोक जे चांगले आहेत त्यांच्यामुळं ह्या चॅलेंजेसवर आम्ही मात करू शकतो. पण चॅलेंजेस रोज असतात. म्हणजे आता एखादा पेशंट आमच्याकडे चांगला होतोय, पण अचानक काय, आता हे म्हातारपणाचं वय असतं, हाडं ठिसूळ असतात, कधी कधी ते पेशंट पडतात. मग आता ह्यांना कसं करायचं, किंवा एखादा पेशंट जास्त सिरियस झाला तर हा काही असा इंटेन्सिव्ह केअर युनिट वगैरे नाहीये की तिथं आम्ही सगळं व्हेंटिलेटर लावू शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो. पण आमचे जे डॉक्टर आहेत, मी पण इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये वगैरे काम केलेलं आहे, आम्हाला कळतं की आता त्यांना गरज आहे बाबा इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये वगैरे. आमच्याकडे त्या सुविधा संस्थेमध्ये नाहीये, तर मग आम्हाला मग ते पेशंटला कुठेतरी शिफ्ट करावं लागतं. करोना काळात तर इतके चॅलेंजेस फेस करावे लागले. एक तर इकॉनॉमिक चॅलेंज खूप मोठं होतं मॅडम, कारण ह्या काळामध्ये सगळ्यांचीच परिस्थिती अतिशय वाईट होती. इव्हन आमच्याकडे जे बेड पेशंट आहेत तेही आपण अतिशय कमी दरात घेत असतो, पण त्यांच्याकडनं पण पैसे येत नव्हते. फ्री पेशंट तर होतेच, आणि ओव्हरऑल सगळंच बंद पडलं होतं. अशा काळात संस्था कशी चालवायची हा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आला होता. करोना काळात तर काही असे, म्हणजे आम्ही न कधी फेस केलेले चॅलेंजेस आले की 1-2 पेशंट आमचे अनफॉर्च्युनेटली एक्सपायर झाले. करोनामुळे नाही, दुसऱ्या कारणाने, कारण हे बरेच ओल्ड एजचे पेशंट असतात. त्यांचे नातेवाईक येऊच शकले नाहीत, म्हणजे पूर्ण लॉकडाऊन होतं, तर मग संस्थेतर्फे त्यांच्यावर अंत्यसंस्कार वगैरे करावे लागले.
असे वेगळे वेगळे चॅलेंजेस सतत संस्थेला आणि संस्थेत काम करणाऱ्यांना रोज फेस करावे लागतात. बरेचदा पेशंट कधी व्हायलंट होतात, म्हणजे ते घर सोडून राहत असतात, नातेवाईक सोडून जात असतात, सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतात. मग सायकॅट्रिस्टला बोलवणं, त्यांची काउन्सिलिंग करणं, त्यांना कशात तरी त्यांचं मन रमवायचा प्रयत्न करणं, त्यासाठी आम्ही खूप ऍक्टिव्हिटी घेतो. दर संस्थेतर्फे दर 8 दिवसाला काही नाही काही गाण्याचा प्रोग्राम असतो, भजनाचा कार्यक्रम असतो. रोज सगळ्या पेशंटला, सगळ्या तिथल्या रहिवाशांना व्यायाम करावाच लागतो. व्यायाम कंपल्सरी आहे, कोणी नाही म्हणूच शकत नाही, आणि तोही सकाळ संध्याकाळ करावा. संध्याकाळच्या वेळेस काहीतरी ऍक्टिव्हिटी, जसं एखादं कोणी ड्रॉइंग काढतो तर मग त्याला ड्रॉइंग बुक्स आणून दिले जातात. कोणी स्त्रिया बरेचदा विणकाम करू शकतात, मग आपण ते विणकामाचं साहित्य त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि काही करून त्यांचं जर मन कशामध्ये गुंतलं तर ते आमच्याशी पण जास्त कॉपरेटिव्ह होतात, आणि त्यांना जगण्याची एक थोडीशी ऊर्जा मिळते की आपण काहीतरी करतोय बाबा, हे आम्ही करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि मी मगाशी सांगायचा एक पार्ट महत्वाचा आहे की संस्थेचं, आपले जेव्हा आजार क्रॉनिक होतात, क्रॉनिक आजार म्हणजे काय की एखादा आजार 6 महिन्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे तो पूर्ण बराई होत नाहीये पण आजार आहे, जसं सांधेदुखी आहे आजार, पण ते सांधेदुखी इतकी तीव्र असते की त्या माणसाला त्याचे डेलीचे रोजचे कामं करणं पण अवघड असतं. हा क्रॉनिक आजार झाला. अशा वेळेस तो माणसामध्ये नैराश्य किंवा डिप्रेशन खूप कॉमन असतं. तर मग आम्ही, आणि ह्या अनफॉर्च्युनेटली या नैराश्याकडे, ओल्ड एजच्या नैराश्याकडे पूर्णतः दुर्लक्षित पार्ट आहे. तर ह्याच्यावर चांगली ट्रीटमेंट असते, आणि याच्यावर एक तर त्यांच्याशी चांगला संवाद साधावा लागतो. तर आमच्याकडे आम्ही जाणीवपूर्वक, आमच्याकडे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वगैरे आहेत, तर त्यांच्याशी जाणीवपूर्वक संवाद साधला जातो, आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं की ज्याच्यातनं त्यांना असं वाटेल की आपणही जगताना काहीतरी करू शकतो. आणि एकदा ते त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले किंवा काहीतरी करू शकले तर मात्र मग ते नैराश्यातनं पण बाहेर येतात. वेळ प्रसंगी आमच्याकडे सायकॅट्रिस्ट पण अटॅच आहेत. आम्ही अँटी डिप्रेसंट किंवा नैराश्यावर मात करणाऱ्या औषधाचा पण वापर करावा लागतो, आणि त्याचे पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत. म्हणजे संस्थेत आलेला माणूस हा नैराश्यात नसला पाहिजे, हे आमचं पहिलं टार्गेट. त्यांनी जीवन जगताना आनंदाने जगायला पाहिजे आणि उत्स्फूर्तपणे जगायला पाहिजे. आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो, किंवा ऍटलिस्ट आपण स्वतःची काळजी घेताना आनंदी असलं पाहिजे. इतपतच्या स्टेजवर प्रत्येक संस्थेत ऍडमिट झालेला माणूस असावा, असं ह्या दृष्टीने संस्थेचे सर्वजण काम करत असतात. वाव. सो व्ह्युअर्स, जसं आपल्याला सरांनी सांगितलं की किती छान पद्धतीने ते काम करत आहेत, आणि खरंच जेव्हा पेशंट्स असतात तेव्हा फक्त फिजिकली त्यांना त्रास होत असतो हे तर आहेच, पण त्याचबरोबर त्या पूर्ण त्रासामुळे ते मेंटली सुद्धा कुठेतरी डिस्टर्ब असतात. आणि आपण खूप काही करू शकतो ऍज अ व्ह्युअर, आपल्याला खूप काही करता येऊ शकतं, मे बी डोनेशन स्वरूपात, कारण की एवढं मोठं काम जे आहे ते काम उभं करण्यासाठी, ते काम सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आपण हे डिनाय नाही करू शकत की इकॉनॉमिकल स्ट्रेंथ ही खूप महत्वाची आहे. तर तुम्ही पुढे येऊन सरांना त्या स्वरूपात मदत करू शकता, व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही हेल्प करू शकता. जसं सरांनी सांगितलं की ते बरेचसे ऍक्टिव्हिटीज राबवतात, आणि ते त्या ऍक्टिव्हिटीजसाठी मे बी त्यांना नीड असू शकते की कोणीतरी जाऊन तिथे प्रॅक्टिकली त्या सर्व पेशंटची, लोकांची ऍक्टिव्हिटीज घेणं. कदाचित आपण तिथे गेलो तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की कोणीतरी येतंय, आपली दखल घेतंय, हे फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर तुम्हाला इतर काही, जसं सरांनी सांगितलं की ते एक नर्सिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात 24/7. तर नर्सिंग सर्व्हिसेस जेव्हा दिल्या जातात तेव्हा तिथे उपकरणं सुद्धा खूप लागतात. तर त्या स्वरूपात तुम्ही येऊन पुढे देऊ इच्छिता तर नक्कीच तुम्हाला सरांच्या डिटेल्स, त्यांच्या संस्थेच्या डिटेल्स या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. पुढे या आणि मदत करा, कोणत्याही स्वरूपाची मदत. ही कधीही लहान किंवा मोठी नसते, मदत ही मदत असते. त्यामुळे प्लीज पुढे या आणि नक्कीच सरांपर्यंत पोहोचा. आपण जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या ह्या कामाला काही % का असेना हातभार लावायचा प्रयत्न करूयात. आणि सर, एक आपण लास्ट नोट वरती एंड करूयात. तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का व्ह्युअर्सना? हो मॅडम, मला हे म्हणायचं की म्हणजे हे जरी आम्ही काम केलं असलं तरी हे काम आपल्या पूर्ण समाजाचं आहे. म्हणजे समाजामध्ये अशा लोकांची खूप जास्त गरज आहे. संस्था आमची असते तर ही तर मी म्हणतो सामाजिक संस्था आहे, म्हणजे ही समाजाची संस्था आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने, कोणत्याही पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करू शकता. की असं नाही की तुमच्याकडे पैसे नाहीये तर तुम्ही कॉन्ट्रीब्युट नाही करू शकता. तुम्ही सगळ्यात महत्वाचा वेळ, आजकाल वेळ नाहीये मॅडम कोणाकडे. तुम्ही येऊन जर संस्थेत
च्या रुग्णांना किंवा तिथल्या रहिवाशांना बोललात, त्यांच्याशी संवाद साधला, त्याच्या दुःख विसरायला लावलं, ही पण खूप मोठी आणि मोलाची मदत आहे मॅडम. फक्त मी बरेचदा सांगतो की संस्थेत येणाऱ्यांनी आणि त्यांच्याशी बोलणाऱ्यांनी त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल प्रश्न नाही विचारायला पाहिजे. जे काय विचारायचं तुम्ही इतर एवढे विषय आहेत त्याच्यावर बोला, देशाबद्दल बोला, राजकारणाबद्दल बोला, क्रिकेटबद्दल बोला, पण तुम्ही कशामुळे इथं आला, तुम्हाला कोणी ठेवलं, तुम्हाला नातेवाईक नाहीत का, असे प्रश्न न विचारता त्यांच्याशी संवाद साधा. तुम्ही तुमचा वेळ जर त्यांना देऊ शकताल किंवा एक आठवड्यातनं एखादा तास का होईना तुम्ही जर आहात तर खूप मोठा जास्त फरक पडतो. याशिवाय तुमच्या जेवढं झेपेल, जेवढं शक्य होईल तेवढी मदत, आम्ही असं म्हणतच नाही, आमच्याकडे ₹1 रोज याप्रमाणे एक स्वानंद यात्री योजना आहे. म्हणजे वाढदिवसाला तुम्ही फक्त ₹365 द्यायचे आम्हाला, आम्ही जास्त म्हणतच नाही, पण तेवढी पण अशी जर खूप जणांनी मदत केली तर ती खूप मोठी मदत होऊ शकते. आणि संस्था मदत का मागते, कारण आम्हाला हे जे फ्री पेशंट आहेत तो नंबर वाढवण्यासाठी संस्थेला गरज आहे. आज आम्ही 40%च्या वर घेऊ शकत नाही, कारण संस्थेकडे खूप मोठा स्टाफ आहे, मोठी बिल्डिंग आहे, ज्याचा रेंट आहे, आणि पेशंटच्या खाण्यापिण्यावर, त्यांच्या औषधावर आम्हाला खूप जास्त खर्च करावा लागतो. त्याच्यामुळे आमचं हे लिमिटेशन आहे. पण जसं जसं समाजातलं दातृत्व पुढे येईल तर ही आमची जशी कॅपॅसिटी वाढवेल तसं आम्हाला हे आमचं जे फ्री पेशंटचं प्रमाण आहे ते जास्त वाढवायचं. त्यासाठी आम्ही म्हणतो की आम्हाला मदत करा. तर तुमच्या या जागृती चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्या संस्थेला लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो.